अनुभव काय सांगणार जळगाव विधान परिषदेची जागा आलेली आहे, निवडणूक होणार आहे. काय मागणी करणार आहेत आपण? आता जी जळगाव जिल्ह्याची विधान परिषदेची जागा आलेली आहे, त्यामध्ये माजी आमदार श्रीदादा चौधरींनी जेव्हापासून शिंदेगडात प्रवेश केलेला आहे, तेव्हापासून नंदुरबार नगरपालिका व अंमळनेर नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. नंदुरबारमध्ये माजी आमदार आपलं आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब आणि माजी आमदार श्रीदादा चौधरी यांनी एकत्रित निवडणूक लढवून 32 नगरसेवक हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आणलेले आणि माजी आमदार श्रीदादा चौधरी यांनी जेव्हापासून प्रवेश केलेला आहे, तर असंख्य सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि अंमळनेरमध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्ष हे श्रीदादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती आणि नगरसेवकांची संख्या बघितली असता आमचा जो समाज आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रत्येक नगर परिषदेमध्ये आमच्या समाजाचे कमीत कमी 5 ते 7 नगरसेवक आणि धरणगाव म्हटलं, तुमचे चोपडा या अशा ठिकाणी आमच्या समाजाचे नगराध्यक्ष सुद्धा लोकनियुक्त निवडून आलेले आहेत. आणि दादांना कधी विधान परिषदेवर संधी मिळाली तर नंदुरबार, धुळे, जळगाव तिघी जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी वाढण्यात मदत होईल. त्यामुळे आमची नंदुरबार, अंमळनेर सर्व नगरसेवकांची मागणी आहे का माजी आमदार श्रीदादा चौधरी यांना विधान परिषदेवर संधी मिळावी. माजी आमदार श्रीदादा यांना विधान परिषदेवरती घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. नेमकं काय विषय आणि काय मागणी करतायत आपण? सध्या महाराष्ट्रामध्ये 16 विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि नवीन सदस्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये अंमळनेरचे माजी आमदार, अंमळनेर विधानसभा जी कालपर्यंत कोणाला माहीत नव्हती, परंतु श्रीदादाच्या नेतृत्वामुळे अंमळनेर विधानसभा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली गेली. श्रीदादांच्या अथक प्रयत्नामुळे आमदार होण्यापूर्वी आणि आमदार झाल्यानंतर अनेक विकासाची कामं दादांनी त्या अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये केली आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी एक तरुणाची मोठी टीम निर्माण केलेली आहे आणि सध्याच दादांची नंदुरबार लोकसभा शिवसेनेच्या लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. आदरणीय बाळासाहेब चंद्रकांत रघुवंशी आणि दादासाहेब श्रीजी हिरालाल चौधरी या दोघांच्या एक ताकदीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे आणि अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना या जळगाव जिल्ह्यामध्ये यांची ताकद एक मोठी निर्माण होणार आहे आणि यांच्या ताकदीमुळे तिघही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण खानदेशमध्ये शिवसेनेला एक मोठी ताकद आणि मोठी युवकांची टीम भेटणार आहे आणि दादांना उमेदवारी दिल्यानंतर एक चांगला विकासाचा चेहरा त्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील निर्माण होणार आहे. दादांचा एक डांगा संपर्क आणि दादांच्या एक प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाण्याची जी त्यांची सवय पूर्वीपासून आहे. दादा नगरसेवक असताना देखील प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये रात्र बेरात्र उभे राहिले आहेत आणि दादांच्या या कार्यशैलीचा अनुभव अंमळनेर विधानसभासह नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यावसायिकाला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला आणि प्रत्येक तरुणांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दादांच्या रूपाने एक चांगली चेहरा जर विधान परिषदेत गेला तर दादासाहेब आणि आदरणीय बाळासाहेब चंद्रकांत रघुवंशी या दोघांची सांगडमुळे या संपूर्ण खानदेशाला एक मोठी विकासाची चालना मिळेल. एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.